नवीन पोरं जिम लावतात पण पहिल्या दिवसापासूनच त्यांना असं वाटतं की सप्लिमेंट शिवाय बॉडीच नाही बनणार. सोशल मीडियावरती व्हिडिओज बघतात, त्यामुळे असं वाटतं की प्रोटीन पावडर, प्री वर्कआउट, मल्टीविटामिन्स, फिश ऑइल हे असे सगळे गोष्टी घेतले तरच बॉडी बनेल असं वाटतं. पण खरंच सांगतो, जर तुम्ही सुरुवात केली आहे ना तर हे सगळं न घेता पण बॉडी बनू शकते. ही माझी बॉडी बघा 2 वर्षाच्या कन्सिस्टन्सी नंतर. आणि तेव्हा मी फक्त सप्लिमेंट्स मध्ये क्रिएटिन घेत होतो, बाकी सगळं मी डाएट मधून कम्प्लीट करायचो. ना हेवी स्टॅक होता, ना 15 सप्लिमेंट्स होते. फक्त वर्कआउट करायचो, डाएट करायचो आणि सगळ्यात महत्वाचं कन्सिस्टन्सी ठेवली. आजकाल मार्केटमध्ये असं झालंय की नवीन मुलांना असं फील करून दिलं जातं सप्लिमेंट्स घे नाहीतर तुझी प्रोग्रेसच होणार नाही. पण रिअलिटी वेगळीच आहे. जर तुमचा डाएट खराब असेल, जर तुमची झोप चांगली नसेल, जर तुम्ही कसला पण वर्कआउट करत असाल तर तुम्ही 10-15 सप्लिमेंट्स घेऊन पण तुमची बॉडी चेंजेस होणार नाही. सप्लिमेंट्स हे कधीच बॉडी बनवत नाही, ते फक्त सपोर्ट साठी असतं. पण फक्त सोशल मीडियावरती बघून डोळे झाकून कुठले पण सप्लिमेंट्स तर घेऊच नका. जर कुठली गोष्ट जेवणातून कंप्लीट होत नसेल, खरंच त्या गोष्टीची गरज असेल तर ते सप्लिमेंट्स ऍड करा. उगाच सोशल मीडियावरती कुठलेही व्हिडिओ बघून कुठलेही गोळ्या, पावडर असलं काही घेऊ नका. तुम्हाला आता फक्त एकच गोष्ट करायची आहे, रोज जिमला जायचंय, स्ट्रेंथ वरती काम करायचंय, घरचं हेल्दी जेवण खायचंय, प्रोटीन इंटेक वर फोकस करायचंय, कमीत कमी 1 वर्षाची कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि खरं सांगतो, नवीन सुरुवात केली असेल ना, बॉडी नॅचरली खूप चांगली रिस्पॉन्ड करते. त्यामुळं पहिलं आपलं बेसिक स्ट्रॉंग करा. आणि सोशल मीडियावरती कोणी काही सांगितलं म्हणून कुठले पण सप्लिमेंट्स घेऊ नका, किंवा बाहेर पण कोणी तुम्हाला काही घ्यायला सांगत असेल तर घेऊ नका. प्रॉपर त्या गोष्टीवर स्वतः रिसर्च करा की खरंच तुमच्या बॉडीला त्या गोष्टीची गरज आहे का, आणि जर गरज असेल तरच घ्या. नाहीतर जेवढं होईल तेवढं तुमचे पैसे डाएट वरती खर्च करा.